प्रेक्षको, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्यात। निवडणुकाचे निकाल लागलेत आणि महाआघाडी विरुद्ध लढणाऱ्या महायुतीनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे। राजकीय जाणकारांचे अंदाज फोल ठरवत, माध्यमांनी केलेल्या एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरवत न भूतो अशी कामगिरी केली आणि मोठा विजय महायुतीने मिळवला आहे। लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला मिळालेलं अपयश आणि महाआघाडीला मिळालेलं लोकसभेतलं यश, याच यशाच्या धुंदीत असणाऱ्या महाआघाडीला विधानसभेला झालेला पराभव पचनी न पडणार आहे आणि म्हणूनच आता पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडून आदळ आपट सुरू आहे। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुम्ही पाहताय सत्यवेद। महाराष्ट्रातल्या विधानसभा निकालातून महायुतीला म्हणजे भाजपा, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळालेला विजय हा महाविजयच आहे। भाजपनं मिळवलेले यश हे देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय नेतृत्व देशाच्या राजकारणात अधिक ठळक करणार, तर एकनाथ शिंदे यांना मिळालेला जनादेश हा शिवसेना कोणाची हे निश्चित करणार असल्याचं दिसतंय। तर राष्ट्रवादी अजितदादांची कामगिरी म्हणजे दादांच्या चेहऱ्यावर गुलाबी हास्य उमलवणारी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मी दादा आहे हे दाखवणारी आहे। महायुतीला मोठं यश मिळालं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार यासाठी बरीच चर्चा, मंथन आणि ताणाताणी होताना दिसली। किंबहुना माध्यमांनीही ती ठळकपणानं दाखवली। भाजपाला मिळालेल्या एकूण जागा पाहता राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करणारीच होती। त्यामुळं महायुतीत एकीकडे मुख्यमंत्री आणि सत्ता स्थापनेचा पेच सुरू असतानाच दुसरीकडे महाआघाडीकडून ईव्हीएम हॅक केलंय हा निकाल आम्हाला मान्य नाही असा पवित्रा घेतला जातोय। पराभव खिलाडू वृत्तीनं स्वीकारून अपयशातून धडा घेऊन पुढची राजकीय दिशा न ठरवता दारुण पराभवानं हरवडलेला विरोधी गट आता राजकीय अस्तित्वासाठी केविलवाणी धडपड करताना दिसतोय। उद्धव ठाकरे शिवसेनेला 20 जागा, शरद पवार राष्ट्रवादीला 10 जागा, तर काँग्रेसला अवघ्या 16 जागा मिळाल्यात। हा निकाल म्हणजे राज्यातल्या लाडक्या बहिणींनी सतत भूमिका बदलणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेला पहिल्यांदा विरोध करणाऱ्या तसंच जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्या महाआघाडीला दाखवलेला आरसाच आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला बहुमत मिळेल आणि मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाला प्रचंड विरोध केला गेला। युतीला बहुमत मिळालं, पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला आणि शरद पवारांनी राजकीय डाव साधला। महाआघाडीवर सत्तेवर आली। मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला। फडणवीसांनी ही चेष्टा पचवून मुत्सद्देगिरीनं 2.5 वर्षात डावाला प्रतिडाव टाकले आणि ते पुन्हा आले, एकनाथ शिंदेना बरोबर घेऊन। नंतर अजित पवारांनाही सोबत घेतलं। आता विधानसभेला जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत याची पक्की काळजी घेऊन पक्की व्यूहरचना केली आणि चक्रव्यूह भेदून देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या सोबतीनं मोठा विजय मिळवलाय। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव समोर येत असतानाच एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा बातम्या समोर येत होत्या। त्यावर एकनाथ शिंदेंनी स्वतः पत्रकार परिषदेत पडदा टाकला। दिल्लीतून आल्यावर ते त्यांच्या गावी गेले, तेव्हाही शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आल्या, पण तिथंही त्यांनी पत्रकारांना आपली भूमिका स्पष्ट केली। आता केंद्रातून आलेल्या ऑफरचा स्वीकार एकनाथ शिंदे करणार का, अन्य कोणती मागणी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। देवेंद्रना सोडून दुसरा कोणता चेहरा मुख्यमंत्री पदासाठी समोर येणार का हे पाहायचं आहे। तशी शक्यताही नाकारता येत नाही। कदाचित पुन्हा एकनाथच महाराष्ट्राचे पुन्हा नाथ होतील का देवेंद्रच पुन्हा येतील। जो चेष्टेचा विषय होता मी पुन्हा येईन तो आता भीतीचा विषय झालाय। मी पुन्हा येईन असा दिलेला वादा देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील आणि थट्टा करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसतील या अपेक्षांसह निरोप घेतो। आमचा हा विषय आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूच नवा विषय घेऊन, तोपर्यंत नमस्कार।